आता जे खाजगी जय किसान भाजी मार्केट झाले त्याचा परिणाम म्हणून APMC सरकारी APMC मार्केटमधील जे कॅन्टीन आहे ते त्या ठिकाणी जय किसान भाजी मार्केटकडे शिफ्ट झाले आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याचं जे लॉस आहे ते इथं सरकारी APMCला होत आहे। महिन्याला 1,30,000 याचं भाडं होतं, आता ते सुद्धा होऊ शकणार नाही आहे कारण हे बंद पडलेलं आहे। तुम्ही पाहू शकता की हे कॅन्टीन आता अशा पद्धतीनंच बंद झालं आहे। मार्केटमधले जे शेतकरी जे व्यापारी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हे कॅन्टीन या ठिकाणी निर्माण करण्यात आलं होतं। लाखोंचा खर्च करून हे कॅन्टीन निर्माण करण्यात आलं होतं, मात्र तुम्ही पाहू शकता की हे कशा प्रकारे आता धूळ खात पडलेलं आहे फक्त आणि फक्त खाजगी जय किसान भाजी मार्केटमुळे। तर या ठिकाणी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना या ठिकाणी जे जेवण पुरवलं जात होतं आणि त्याचा फायदा म्हटलं तर सरकारला होत होता आणि त्या सरकारकडून जो फायदा होतो तो शेतकऱ्यांनाच प्रॉफिट होत होतं, मात्र हे आता कॅन्टीन हे बंद पडलेलं आहे। तर याबद्दल आम्ही व्यापाऱ्यांशी विचारणा करूया की त्यांचं याबद्दल काय मत आहे। तर APMC मधील जे व्यापारी आहेत ते विजय पाटील, आम्ही त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांचं हे जे कॅन्टीन बंद पडलं आहे जय किसान भाजी मार्केटमुळे याबद्दल त्यांचं काय मत आहे। APMCमध्ये एक कॅन्टीन होतं ते आता जय किसान भाजी मार्केट चालू झाल्यामुळे इथं बंद पडलं आहे। कारण काय यांचं लॉस व्हायलं फार। आता पहिला कसं 40-50 हजार व्यापार होता, इथं कस्टमर आणि पब्लिक आणि रहित नसल्यामुळे हे बंद पडलं आणि हे APMCला लॉस आहे। 1,30,000 लॉस करून घेतले आता APMCला। मस्त तिकडं शिफ्ट केले म्हणजे तेव्हा काही तुम्ही पावले उचलली नाहीत? उचलली होती, मी सांगितलं APMCमध्ये अधिकाऱ्यांना सांगितलेलो, APMC बॉडीला सांगितलेलो, तेव्हा APMCच्या बॉडीनं काय माहीत न खालच्या खाल आतल्यात सगळं काम केलं त्यांनी। म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आमचे थोडे अधिकारीसुद्धा मिसळलेले आहेत त्याच्यामध्ये? होय, आमचे अधिकारी आहेत की खालचे, वरची बॉडीला काय माहीत नाही, कारण जे ऑफिसनरी म्हणजे गव्हर्नमेंट अधिकारी आहेत त्यांना हे सगळं माहीत होतं। आम्ही पण वरच्यावर जाऊन DD वगैरेला भेटलो होतो, तेव्हा सांगितलं होतं ना असं असं करायला म्हणून। त्यांनी म्हणून ते बेंगळुरूनं आले, सगळं बेंगळुरूनं आलं म्हणून सांगत होते प्रत्येक टाईमला। म्हणजे आता तुम्ही पाहू शकता की जे सरकारी APMCमध्ये जे कॅन्टीन होतं ते जय किसान भाजी मार्केटमुळे बंद पडलं आहे आणि येथील ज्या व्यापाऱ्यांनी याच्यावर प्रश्न उपस्थित केला तर मोठ्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या आदेश आल्याचे त्यांना सांगण्यात आले आणि सुरुवात ही अशी कॅन्टीन बंद होत आहे आणि म्हणजे याची अशी चिन्ह दिसायलेत की सरकारी APMCला काही जे लोकप्रतिनिधी आहे जे स्थानिक आमदार वगैरे आहेत त्यांच्याकडून सरकारी APMCला फटका बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे। मी पूजा मंडोळकर, कॅमेरामॅन विश्वनाथ देसाई सोबत, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव।